परंतु सरकारने सांगितलं व 50% आत ग्रामपंचायतीची पट्टी आल्यानंतर त्यांनी भरावं. त्याचीही मुदत आता 31 मार्च पर्यंत केलेली आहे. हा लाभ आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे आणि याच्यामधून सुद्धा आपल्याला निधी मिळायला अडचण नाही. कारण मोठे गावांचा जर निधी थांबला, पंचायत म्हणजे पंचायतीचा लय मोठा कारभार अजिबात नसतो. मी सगळा आता जवळून पाहिला, 45-46 लाख रुपयाची उलाढाल म्हणजे ग्रामपंचायत आहे. परंतु राजकारणाचा त्याला कवर जास्त असतो, त्याच्यामुळे त्याचं आणि बाकीच्याही गोष्टी आता आपण बाकीचे रस्ते केले, सगळं केले. आता ह्या गोष्टी आपण करणार आहे. शाळेचा परिसर असू द्या, मंदिरांचा परिसर असू द्या, स्वच्छतेवर लक्ष ठेवणं ही काळाची गरज झालेली आहे. पुन्हा आता मी पंचायतीला विनंती करतो, सागर नाना, या वस्तू ठेवायला आपल्याला जागा करा, चांगल्या प्रकारचं शेड. नाहीतर मागं रथ आणला, बॅटरी जाईन, आमकं जाईन, माणसं भीतीपोटी जाईन का नाही. मग आपल्या सगळ्या शिपायांची संख्या कमी, माणसांची संख्या कमी, मग त्याचा स्पीकर जाईल का, आमकं जाईल का. ह्या वस्तू सुद्धा आपल्याला जपावं लागणार आहे. आपण सुद्धा स्मशानभूमीच्या जवळ एक शेड बांधता येतंय का, त्याचं का आत राहील का. कारण आपल्याजवळ कचऱ्याची गाडी, ट्रॅक्टर झाला, डम्पिंग झाला, 30 मशीन झाली आणि रथ झाला. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सुद्धा सुरक्षित राहणं ही लोकांच्या दृष्टीने काळाची गरज आहे. मी लोकांना धन्यवाद देतो. रथ बरोबर लोक नेतात आणि बरोबर आणून देतात. पंचायतीने पुसून देतात आणि पंचायत बरोबर तिथं आणून देतात. मनापासून लोकांना सवय लावली की लोक बरोबर सवयीला स्वीकारतात. म्हणून आता ह्याही वस्तू ठेवण्याचं आपण व्यवस्था करावा, कुठं आपल्याला मिळेल त्या जागेवर, आणि त्या वस्तू जपण्याची आपल्याला गरज झालेली आहे. गाव मोठं होत चाललेलं आहे. गावातल्या पूर्वीच्या अतिक्रमण झालं, टपऱ्या पडल्या असल्या तरी उभ्या बी केल्या पाहिजे. याची जबाबदारी जशी तुमची तशी आमची सगळ्यांची सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदारी आहे. शाळा आता आपली 2 टप्प्यात शाळा भरती, हायस्कूल शाळा सुद्धा 1 टप्प्यात शाळा भरली पाहिजे. बिबट्यांचा वावर वाढलाय 5 वाजता, कारण एक मुलगी आणि एक मुलगा एका माणसाला आहे. तो सकाळचा मुलगा शाळेला जातो, मुलगी संध्याकाळची जाते. 2 टप्प्यात शाळा परवडत नाही, पालकाला दिवसभर बसून राहावं लागतं. ते सुद्धा विषय, शेवट हा गावाचाच विषय आहे. म्हणून आता आपल्याला ह्याही गोष्टीमध्ये सुद्धा लक्ष घालून या यंत्रणा आपल्याला भविष्य काळामध्ये करावं लागतील. टपऱ्यांच्या संदर्भात असू द्या, गाड्यांच्या संदर्भात असू द्या, कुणावर अन्याय होणार नाही. वेळ फक्त सगळ्यांनी थोडासा दिला पाहिजे. कारण जी माणसं पाडू शकतात ती उभी सुद्धा करू शकतात. हा शाश्वत विश्वास तुम्ही सगळ्यांनी ठेवावा, एवढेच मी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचं टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा अभिनंदन करतो. एका वैभवशाली ग्रामपंचायती, एक वैभवशाली निर्णय तुम्ही घेतला. मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही सुद्धा 92 ते 97 ग्रामपंचायतीचं सदस्य होतो, परंतु आम्ही झाडूवालीच्या पगाराला माग होतो. ही अवस्था ग्रामपंचायतची होती. आज झाडूची मशीन आणू